संघाला. नवीन फलंदाज इथे दाखल झाले 3 नंबर 3 वरती. यतीश उर्फ बाळा भिजे ते पंचाकडून नो शिकून केली जाते. मॅन फ्रॉम गावडंबेरचा हा सितारा, एक आक्रमक फलंदाज यतीश बिर्जे मैदानामध्ये दाखल झालाय. पंचकृषीमध्ये ज्याचं नाव, ज्याची ओळख आहे, एक आक्रमक फलंदाज. आणि इथे धावबाची जरूर संधी. इथे फ्रीचा चेंडू होता आणि फ्रीचा चेंडू तिथे आक्रमण केलं होतं. इथे झेल जरूर घेतला, मात्र फ्रीचा चेंडू असल्या कारणे इथे फलंदाज बाद होऊ शकत नाही. फक्त धावबाद स्वरूपात फलंदाज बाद दिला जातो. आणि या चेंडूवरती इथे 2 धाव वसूल केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भरणा झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 9 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाची ते समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राहुल स्पोर्ट्स मावळंगे संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे स्वतः संघ नायक अक्षय पानघरे इथे दाखल होत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यात अक्षय. पहिला बॉल इथे आखू टप्प्याचा जरूर होता. टप्पा पडला तर चेंडू उसळला होता. इथे अपील केलं होतं, मात्र पंचांनी अपील इथे फेटाळलंय. धावसंख्या इथे स्थिर असणार. ती धावफलकावरती 9 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इथे. प्रथमेशला चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. षटक क्रमांक 2 इथं हाताळताना अक्षय. पहिलाच बॉल इथे आखूड टप्प्याचा जरूर होता. चेंडू उसळला होता. तदनंतर देखील पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा इथे मारा केला होता. हा देखील चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी इथे अक्षय पानगळेच्या माध्यमातून ते केली जाते. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी. पुन्हा आखूड टप्प्यात जरूर चेंडू होता. प्रथमेशला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतायत, त्यामुळे नक्कीच इथे फलंदाज प्रथमेशला इथे थोड्याशा अडचणी होत आहेत. इथे यतीश बिर्जे काहीसा कानमंत्र देताना दिसत आहे. तिथे प्रथमेशांना सलामीचा फलंदाज जरूर आहे. प्रथमेश नक्कीच यतीश बिर्जे त्याच्यावरती विश्वास दाखवला होता आणि प्रथम सलामीला इथे पाठवलं होतं. कुठेतरी तो विश्वास इथे सार्थकी ठरवावा लागेल. इथे प्रथमेशाला पुढचा बॉल आखूड टप्प्यात जरूर आडव्या बॅटने खेळला. इथे ऑन साइडच्या दिशेला इथे क्षेत्ररक्षक फंबल्स होतोय. इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या तिथे भरणा होईल. तिथे राहुल स्पोर्ट्स मावळंगे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या होईल ती धावफलकावरती 11 धावेत जोडला. तिथे मात्र फटका फसलाय. झेलची जरूर संधी.
आणि ते कोणतीही चूक पाहायला मिळत नाही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. दुसरा विकेट, दुसरा धक्का. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सी नाईट नंबर 4 वरती इथे दाखल होत आहेत. मावळंगे सुपुत्र आकाश मांडवकर. शांत स्वभाव, मात्र मैदानावरती सर्व गुण संपन्न असणारा हा आकाश मैदानामध्ये दाखल झालाय. दोन फलंदाज इथे राहुल संघाचे बाद झाले. तदनंतर आखून टाप्याचा चेंडू होता आणि इथे त्रिफळाची, इथे तिसरा धक्का राहुल स्पोर्ट्स मावळंगे संघाला. हॅलो. ते दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर राहुल स्पोर्ट्स मावळंगे संघाची धाव संख्या झाली तिथे 3 गडी बाद 11 धावा. पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये अक्षय पानगेने फक्त 2 धावा खर्च केल्या. तर 2 महत्वाच्या फलंदाजांनी त्यांनी बाद केलंय. पूर्णपणे थोडस संघाला अडचणीमध्ये येऊन सोडलंय तिथे राहुल स्पोर्ट्स मावळंगे संघाच्या अक्षय याने अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अक्षयच्या माध्यमातून पूर्णपणे लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी होती. तदनंतर मैदानामध्ये ते नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. इन नाईट नंबर 5 वरती अमित लिंगायत, मॅन फ्रॉम गावडंबेरेचे एक शांत असे खेळाडू. अमित मैदानामध्ये दाखल. इथे हलकेच घेऊन काढला यतीश आणि चेंडू. तिसरं षटक हाताळताना इथे गोलंदाज ट्रॅक वरती आहेत तुषार आणि पहिला चेंडू तिथे एक धाव इथे जोडली गेले. धावसंख्या होईल ती एका धावेने धावपलकावरती 12 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण जरूर स्वीकारलं फ्रेंड्स फॉरवर्ड संघाने आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून ते केला जातोय. 3 फलंदाज त्यांनी बाद केल्यामुळे यश मिळवलंय. चांगली गोलंदाजी ते फ्रेंड्स फॉरवर्डच्या गोलंदाजच्या माध्यमातून पाहिलं. पहिलं षटक हाताळलं होतं विराज यांनी, त्या षटकामध्ये जरूर 9 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसरं षटक हाताळलं होतं अक्षय पानगिल यांनी. त्या षटकामध्ये नक्कीच राहुल स्पोर्ट्स संघाला थोडस बॅकफुटला नेलंय. 2 फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाले. त्यानंतर तिसरं षटक हाताळताना इथे तुषार, इथे पुलटॉस होता. इथे चांगला फटका ऑन साईडच्या दिशेला खेळलाय. चेंडू मिडॉनच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत. तत्पूर्वी एक धाव देखील रोखता येत नाही. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपल करते 13 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. थोडीशी संत सुरुवात म्हणावी लागेल तिथे राहुल स्पोर्ट्स संघाची. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9 धावा. तदनंतर मात्र दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने ते हाताळलं गेलं अक्षय पानगलेच्या माध्यमातून. आयकॉनला साजेशी गोलंदाजीच्या माध्यमातून केली गेली. आता मात्र आखून टाप्या चेंडू याच्या भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय षटकार. काय खेळू दे
आखू टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. यतीश बिर्जेच्या माध्यमातून चेंडू गेला फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. त्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा आखू टप्प्याचा जरूर होता, मात्र इथे चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेला. इथे चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, तिथे चेंडू फील्ड केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथे एक धाव जोडली जाते राऊस स्पोर्टच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती धावपलवरती 20 धावा. आता मात्र धावसंख्येने ते आकार घेतला जातोय. दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने अक्षयने हाताळलं, तर मात्र तिसरं षटक हाताळताना थोडासा नक्कीच महागडा ठरतो. इथे तुषार एक षटकार जरूर त्याच्या विरोधात यतीश बिर्जेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. त्यानंतर पुढचा चेंडू आखू टप्प्याचा होता. इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय अमित याने. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल, तसंच क्षेत्ररक्षक थोडेसे सावध आले होते या चेंडूवरती. नक्की जिथं एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचं रूपांतर केलं गेलंय. या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपलकावरती 22 धावा. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती असणार. गोलंदाज ट्रॅक वरती घेऊन आहे तिथे तुषार. सेकंडला असणार अमित. अमितला इथे यतीशला साथ द्यावी लागेल. इथे चांगलाच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलकेच खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा जरूर प्रयत्न केला होता इथे, मात्र इथे एक धाव रोखता येत नाही. एका धावे धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपलकावरती 23 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या तिथे. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावा जोडल्या गेल्यात. त्या धावपलकावरती 23 धावा. पाहिलं गेलं तर यतीश बिर्जे यांनी 4 दिवसापूर्वी खंडाळा येथे सरकार प्रीमियर लीग इथे ही स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून इथे एक अर्धशतक झळकावलं गेलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती इथे त्याला करावी लागेल. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये चांगला फटका इथे उक शॉट इथे पाहायला मिळाला. अमितच्या बॅटमधून चेंडू चालला. इथे 2 धावा तर जरूर पूर्ण केला जाईल. तिसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि या चेंडूची 2 धावा. या 2 धावे धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होईल ती धावपलकावरती 25 धावा. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती एक चांगला कलात्मक फटका इथे पाहायला मिळाला तिथे अमित लिंगायतच्या माध्यमातून. चौथं षटक इथे हाताळलं जातंय अक्षय पानगलेच्या माध्यमातून. पहिलं षटक जरूर त्याच्या माध्यमातून चांगलं हाताळलं होतं. 2 धावा खर्च केल्या होत्या. 2 फलंदाज बाद केला. आता मात्र फटका चुकला इथे. इथे झेलची जरूर संधी आहे आणि ते फलंदाज अमित त्याला माघारी परतावं लागेल. चौथा धक्का, चौथा हादरा बसलाय तिथे राऊस स्पोर्ट्स मावळंगी संघाला. नवीन फलंदाज दाखल होत आहे तिथे तेजस कानडे. तेजस कानडे मॅन फ्रॉम बडे हा एक गुणवान खेळाडू इथे दाखल होतोय राहुल स्पोर्ट्स संघाकडून. इथे खेळताना दिसेल. चौथं षटक हाताळताना अक्षय पानगले. पुढचा बॉल इथे जरूर आक्रमण. इथे लॉंगॉनच्या दिशेला झेलची जरूर संधी होती. इथे झेल निसटलाय तुषारच्या माध्यमातून. इथे दुसऱ्या धावेचं रूपांतर केलं जातंय. जरूर झेलची संधी होती. इथे क्षेत्ररक्षकाला प्रयत्न देखील केले होते, मात्र प्रयत्न असफल ठरतायत. ज्यावेळी फलंदाचा झेल निसटतो त्यावेळी नक्कीच फलंदाचा आत्मविश्वास इथे दुणावला जातो. त्यामुळे नक्कीच इथे
तेजस आत्मविश्वास इथे धुनावला जाणार आहे. इथे नक्कीच इथे यतीश बिरजाला त्याला साथ द्यावी लागेल. पाहायला गेले तर 3-4 फलंदाज इथे राहुल स्पोर्ट्स संघाचे इथे बाद झालेत. अक्षयचा पुढचा बॉल आखू टप्प्यात जरूर पुन्हा एकदा ऑन साइड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एक धाव तर जरूर पूर्ण आणि एका धावरती संतुष्ट राहावं लागेल इथे तेजस कानड्याला. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचेल ती धावफलकावरती 28 धावा. चौथं षटक इथे प्रगती पथावर दिसणार आहे ते अक्षय पानगल यांचं. पहिलं षटक हाताळलं होतं तुषार याने 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक स्वतः अक्षय पानगल यांनी हाताळलं होतं 2 धावा खर्च केल्या. तदनंतर तिसरं षटक हाताळलं होतं तुषार याने. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या षटकामध्ये नक्कीच एक षटकार आला होता यतीश बिर्जा यांच्या बॅट मधून. तदनंतर मात्र यतीश बॅट इथे शांत आहे. एक आक्रमक फलंदाज त्याच्या माध्यमातून नक्कीच षटकार आणि चौकारांची भाषा बोलली जाते. नक्कीच सर्व क्रीडा रसिक त्यांचे सर्व क्रीडा सहकारी नक्कीच अपेक्षा करते त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकाराची. पुढचा बॉल इथे इथे आक्रमण पाहायला मिळतं. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. चांगला फटका इथे आखू टप्प्यात चेंडू त्याच्यावरती आक्रमण. आता मात्र चांगलं सेन्सिबल क्रिकेट इथे यतीशच्या माध्यमातून खेळलं जातंय. या आधीच्या चेंडूत जरूर आखू टप्प्याचा त्याच्यावरती षटकार लागला. मात्र तदनंतर एक खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावरती इथे सन्मान दिलाय चेंडूला. एक पॉईंटच्या दिला फटका खेळून इथे एक धाव पूर्ण करली आणि एखाद्या धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 35 धावा. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती राहुल स्पोर्ट्स संघाची 4 गडी बाद 35 धावा. पाच षटक घेऊन इथे तुषार इथे दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडला यतीश अजूनही 2 षटक बाकी आहेत. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे आखू टप्प्याचा चेंडू जरूर होता. भिरकावून दिला या चेंडूला. चेंडू जाईल का सीमा पार. थँक्यू डीजे. इथे चांगला फटका पाहायला मिळाला यतीशच्या बॅट मधून. आखू टप्प्याचा जरूर चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेला फटका इथे सजवला होता आणि चेंडू गेला तो सीमा पार 6 धावांकरता. या 6 धावेने धावसंख्येमध्ये मात्र झपाट्याने भर पडले. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 41. दुसरा बॉल इथे पुन्हा एकदा फुल टॉस होता. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा काही संपर्क नाहीये. एक धाव जरूर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर धावबाची संधी होती. मात्र सुरक्षित असणार आहेत ते यतीश बिर्जे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत राहुल स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते धावफलकावरती 43 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 चेंडूवर तिथे जरूर आक्रमक फलंदाजी यतीश बिर्जाला करावी लागेल. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं तिथे फ्रेंड्स फॉरवर संघाने. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून केली जात होती. मात्र यतीश बिर्जा आता आक्रमक झालाय. त्यामुळे नक्कीच इथे आक्रमक फटके पाहायला मिळणार आहेत. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलं. इथे झेल होईल का. मात्र चेंडू होतोय फरार.
काय काय फलंदाजी ती केली जाते यतीश बिर्जेच्या मॅच मधून. नक्कीच मैदानावरती त्याच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं जातंय. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ केलाय, 31 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. पाहूया काय फलंदाजी केली. पुन्हा एकदा आक्रमक फटका ऑन साइडच्या दिशेला, चेंडू होईल फरार, येतोय चौकार. काय फलंदाजी ते केली जाते यतीश उर्फ बाळा बिर्जेच्या माध्यमातून. पुढचा बॉल उलटाच, पुन्हा एकदा आक्रमण, चेंडू होतोय फरार, येतोय षटकार. इकडे दे. आता मात्र अखेरचा चेंडू असणार या षटकातील. तुषाराचा स्ट्राईक एंडला असणार यतीश म्हणजे पहिला चेंडू षटकार, तदनंतर 2 धावा, तदनंतर षटकार, त्यानंतर एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक षटकार. अखेरचा चेंडू, आक्रमण जरूर, चेंडू राहिलाय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार. थँक्यू दे. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथे राहुल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 65 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात इथे 65 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. तर आक्रमक फलंदाजी इथे पाहायला मिळते यतीशच्या माध्यमातून. जी खंडाळा इथे झालेल्या सरकार प्रीमियर लीग मध्ये त्याच्या माध्यमातून फलंदाजी अर्धशतक त्याच्या नावावरती झळकलं होतं, तीच फलंदाजी ते पुनरावृत्ती ते पाहायला मिळते यतीशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 45 धावा जोडल्या गेल्या. 13 चेंडूंचा खेळ केला तरी 45 धावा इथे जोडल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच इथे अर्धशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न यतीशच्या माध्यमातून जरूर केला जाईल. नक्कीच त्याला शुभेच्छा असतील या अर्धशतकासाठी. स्ट्राईक एंडला असणार तिथे तेजस हा देखील एक चांगला फलंदाज आहे वडेचा. नक्कीच त्याच्या माध्यमातून देखील आक्रमक फलंदाजी आता अखेरच्या षटकामध्ये केली जाईल. अखेरचं षटक घेऊन आहे तिथे आर्यन पाटील. आर्यन 10 बाराचं रनअप घेऊन राईट ओव्हर द गेट मारा करतायत. पहिलाच बॉल इथे उलटा जरूर आक्रमण केलं, इथे ऑनसाइडच्या दिशेला फटका खेळलाय, मात्र इथे खेळ घेतला जातोय. इथे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. इनेट नंबर 7 वरती अजय पारकर, मॅन फ्रॉम मावळंगे. मावळंगे सुपुत्र आहेत, एक आर्टिस्ट आहेत, एक चांगले कलाकार. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या काळात साकारला जाता. पुढचा बॉल इथे आखून टप्प्यात जरूर होता, इथे जेलची संधी, इथे अपील केलं होतं. त्यानंतर ते स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यतीश बिर्जेच्या माध्यमातून केला गेलाय. इथे धावबा सोबत बाद होतील ते अजय पारकर.
इथे धावबा स्वरूपात फलंदाज बाद झाले ते अजय पारकर. तदनंतर मैदानामध्ये दाखल होतात विराज आंबेडकर. सेकंडला असणार यतीश. नक्कीच 13 चेंडू मध्ये 45 धावांवरती खेळतायत. अजूनही त्यांच्या अर्धशतकारी 5 धावांची आवश्यकता आहे. राहुल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावरती 65 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 4 चेंडूवरती इथून किती धावा जोडल्या जातील राहुल स्पोर्ट्स संघाकडून. अखेरचं षटक हाताळतात आर्यन पाटील. चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल इथे असणार आहे. फुलटॉस आक्रमण केलंय. चेंडू होतोय फरार. येतोय मैत्री प्रीमियर लीग षटकार. इथे यतीश मिर्जांचं अर्धशतक झळकावलं जात आहे. काय फलंदाजी ती केली जात आहे यतीशच्या माध्यमातून. 14 चेंडूंचा खेळ. यतीश यांना विनंती असेल की त्यांनी बॅट वरती करायचे आणि ते अभिवादन करायचं सर्व प्रेक्षकांना. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून ते नक्कीच इथे पुनरावृत्ती केली गेली. यतीशच्या माध्यमातून इथे अर्धशतक झळकावलं गेलंय. 14 चेंडूंचा आतापर्यंत खेळ केलाय त्यांनी आणि 51 धावा इथे जोडल्या त्या राहुल स्पोर्ट्स संघासाठी. यतीश टाकेला नक्कीच यतीश नावाचं इथे वाचल झंझारलंय. काय फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय फरार. येतोय मैत्री प्रीमियर लीग षटकार. थँक्यू आर्यन. पुढचा बॉल इथे यतीश साठी. फुल टॉस होता मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता. या चेंडूवरती जरूर सन्मान दिला यतीशने. मात्र इथे दुसऱ्या धावेचं रूपांतर केलं जात आहे. एका धावेला दुसऱ्या धावेने कन्वर्ट केली जाते आणि या 2 धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 79 धावा इथे आतापर्यंत जोडल्या गेल्यात राहुल स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र इनिंग मधील अखेरचा चेंडू असणार आहे. सेकंडला असणार यतीश. पाहूया अखेरच्या चेंडू देखील इथे षटकार मारला जाईल का. इथे आक्रमण जरूर करण्याचा प्रयत्न. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता इथे. नक्की चेंडू जाऊन पायावरती आदळला यतीश यांच्या. त्यामुळे इथे लेग बाय सिरपात एक धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती 80 धावा. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावा जोडल्या गेल्या. तिथे राहुल स्पोर्ट्स संघाकडून 80 धावा. 81 धावांचं इथे विजयी आव्हान ठेवलंय फ्रेंड्स फॉरएव्हर संघासमोर.